मूर्तिजापुरात होते रोज गोवंशांची कत्तल, रस्त्याच्या कडेलाच टाकली जाते घाण, गोवंश हत्याबंदी कायदा धाब्यावर, हा घ्या पुरावा, सार्वजनिक आरोग्य धोक्यात। मूर्तिजापूर शहरात गुरांची रोज कत्तल होत असल्याचं चित्र आहे। गोवंश हत्याबंदी कायदा होऊन शहरात गोवंशाची सरास कत्तल होत असल्याचं स्पष्ट होत आहे। कायद्याला न जुमानता कायदाच धाब्यावर बसला असून यासाठी कोणाचं अभय आहे, कोणाच्या आशीर्वादाने हा व्यवसाय चालतो, हाच खरा प्रश्न आहे। येथील राष्ट्रीय महामार्गावरील आसरा फाटा रस्त्याच्याच कडेला उघड्यावर कत्तल करण्यात आलेल्या गुरांचे खाण्यायोग्य नसलेले व निरुपयोगी मांस, रक्त उघड्यावर फेकलं जातं। तर मूर्तिजापूर शहरात गुरांची कत्तल होत नसेल तर हे रोज निरुपयोगी मांस कुठून येतं हेही या ठिकाणी महत्त्वाचं आहे। हे कृत्य करणाऱ्यांना कोणाचं अभय आहे याचाही शोध घेणं अगत्याचं आहे। दर दिवशी गोवंशांची अवैध वाहतूक करणाऱ्या गाड्या पकडण्याच्या बाता मारल्या जातात। अगदी नाकावर टिचून शहरातच रोज शेकडो गुरांची कत्तल होत असलेले हे अघोरी कृत्य का दिसत नाही, असाही सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। अगदी वर्दळीच्या रस्त्याच्याच कडेला हे मांस टाकलं जात असल्यानं ते कुजून त्याची दुर्गंधी संपूर्ण परिसरात पसरली जाते। पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात आजार तोंडवर काढतात। अशा कृत्यामुळे घरकुल व इतर परिसरात रोगराई झपाट्याने पसरून त्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला साहजिकच धोका निर्माण होऊ शकतो। त्याचबरोबर या रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांना प्रचंड दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागतो। महाराष्ट्र शासनानं गायीला राज्यमातेचा दर्जा दिलाय, तरी मूर्तिजापूर शहरात गोवंशांची कत्तल होते ही गांभीर्यजनक बाब समोर आली आहे। या घटनेकडे कोण दुर्लक्ष करताय? शासन, नगर परिषद प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस की राजकीय पुढारी, असाही जाब नागरिक या निमित्तानं विचारत आहेत। अशा प्रकारे गोवंशांची कत्तल करून घाण पसरवल्यानं नागरिकांचं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणाऱ्यांवर कारवाई होत नाही, हाच यक्ष प्रश्न आहे। सूर्या मराठी न्यूज साठी विलास सावळे, मूर्तिजापूर, अकोला। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।